नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच 7 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या धर्मादाय आयुक्तालय भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे जोडण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते पहा 42व्या घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीद्वारे ती जोडण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, सन 1857च्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग। तर पहा, सन 1857च्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॅनिंग होते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांना पहा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, पन्हाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पन्हाळा हा किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेतील सर्वात मोठा स्थलीय म्हणजेच पार्थिव ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी। तर पहा, सूर्यमालेतील सर्वात मोठा स्थलीय ग्रह कोणता आहे? तर तो पृथ्वी हा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग। तर पहा, महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग या संस्थेची स्थापना केलेली होती। प्रश्न क्रमांक 7, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड। तर पहा, आपल्या भारतातील जी संसदीय शासन पद्धत आहे तर ती पहा इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, कृषी समृद्ध योजनेसाठी जाहीर करण्यात आलेले अंदाजे एकूण बजेट किती कोटी रुपयाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 4000 कोटी। तर पहा, कृषी समृद्ध योजनेसाठी जाहीर करण्यात आलेले अंदाजे एकूण बजेट हे 4000 कोटी इतके रुपयाचे आहे। प्रश्न क्रमांक 9, मदर मॅरी कम्स टू मी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अरुंधती रॉय। तर पहा, मदर मॅरी कम्स टू मी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिका या अरुंधती रॉय आहेत। प्रश्न क्रमांक 10, दख्खन पठारावरील कोणत्या मृदेला रेगुल मृदा म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा ब्लॅक सॉईल। तर पहा, दख्खन पठारावरील काळी मृदा या मृदेला रेगुल मृदा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, कनिष्ठ न्यायालयात कोणत्या प्रकारची प्रकरणे प्रामुख्याने चालतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणे। तर पहा, कनिष्ठ न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी या प्रकारचे दोन्ही प्रकरणे हे प्रामुख्याने चालतात। प्रश्न क्रमांक 12, ॲनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणते दैनिक वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यू इंडिया। तर पहा, ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे दैनिक वृत्तपत्र सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 13, 2025च्या
राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चिल्ड डे ची मुख्य थीम काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे. तर पहा 2025च्या राष्ट्रीय बालिका दिनची मुख्य थीम काय आहे? तर ती उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे ही मुख्य थीम होती. प्रश्न क्रमांक 14, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा केरळ. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते केरळ हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा घटप्रभा. तर घटप्रभा ही पहा कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 16, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गुरु, त्यालाच आपण ज्युपिटर असे म्हणतो. तर गुरु हा सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 17, नमो शेतकरी सन्मान योजना याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2023. तर नमो शेतकरी सन्मान योजना याची सुरुवात ही 2023 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा. तर पहा महाराष्ट्रातील मराठवाडा हा प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 19, मूळ राज्यघटनेत संघसूचीमध्ये किती विषय समाविष्ट होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 97. तर मूळ राज्यघटनेमध्ये पहा संघसूचीमध्ये एकूण 97 किती? एकूण 97 विषय हे समाविष्ट होते. प्रश्न क्रमांक 20, कृषी समृद्धी योजना प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. तर कृषी समृद्धी योजना ही पहा प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा लॉर्ड विल्यम्स बेटिंग. तर सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो लॉर्ड विल्यम्स बेटिंग हा होता. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते नैसर्गिक कार्बन सिंकचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा महासागर, जंगल आणि माती हे जे 3 घटक आहेत तर ते पहा नैसर्गिक कार्बन सिंकचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष तुलनाचे प्रमाण काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 925. तर महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण हे पहा 925 इतके होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखन सोडा व बंदुकी हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर. तर पहा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखन सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये पहा विदा सावरकर यांनी दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 72. तर राष्ट्रपतींना पहा घटनेच्या 72 या कलमानुसार माफीचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 26, समृद्धी कृषी योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा समृद्धी कृषी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे पीक उत्पादकता वाढवून कृषी उत्पन्न साध्य करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ग्राह्य ग्राह्य.
तर ग्राह्य या शब्दामध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, कोळसा उगाळावा तितकाच काळात या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा होता. तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, कोळसा उगाळावा तितका काळात या म्हणीचा योग्य अर्थ हा वाईट ते वाईटच असा होतो. पुढील प्रश्न आहे, पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा होता. तर पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 निराळा. कोणता आहे? निराळा हा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी पेपर वाचला असेन या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तर मी पेपर वाचला असेन या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ आहे. पुढील प्रश्न आहे, संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्त्वाची ठरते या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा होता. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्त्वाची ठरते या म्हणीचा अर्थ हा पहा बुडत्याला काडीचा आधार असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, अंत या शब्दाचा उलट अर्थ शब्द काय? तर अंत या शब्दाचा उलट अर्थ काय होतं, तर ऑप्शन क्रमांक 3 आधी. काय होतो? आधी असा होतो. पुढील प्रश्न, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ हा वर्तमान काळ आहे. पुढचा प्रश्न, मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 2 स्नान असा होतो.